श्लोक 23. अंतवत्तु फलन्तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अर्थ हा या अल्पबुद्धी लोकांना जे फल मिळते ते नाशवान असते. देवाचे भजन करणारे देवांना मिळतात. माझे म्हणजे परमेश्वराचे भक्त मला म्हणजेच परमात्म्याला येऊन मिळतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: अल्पबुद्धीचे जे लोक अन्य देवतेची उपासना करतात तिचे ते जे काही फल त्यांना मिळते ते अल्प आणि नाशवंत असेच असते. जसे एखाद्या विशिष्ट गोष्टीची कामना मनात धरून उपासना केली जाते तेव्हा ती कामना काही प्रमाणात पूर्ण होते. उदाहरणार्थ, आजारी माणसाने रोग निवारणासाठी केलेली उपासना असेल तर तो रोग बरा होईल. पण तो रोग जरी बरा झाला तरी त्याला दुसरा काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो कायमचा निरोगी होऊ शकणार नाही. कारण आपला जो भोग आहे तो आपल्याला कोणत्या तरी रूपात भोगावाच लागतो. परंतु अल्पबुद्धीचे लोक मात्र यातच समाधान मानतात. तसेच हे लोक ज्या देवतांचे पूजन करतात ते शेवटी त्यांनाच जाऊन मिळतात. मात्र अशा लोकांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असे हे अल्प फळ आहे. मात्र परब्रह्माची ज्यांनी उपासना केली आहे ते मात्र शेवटी त्यालाच जाऊन मिळतात आणि ते मुक्तसुद्धा होतात. कारण हे फळ चिरंतन स्वरूपाचे व महत् असे आहे. शिवाय प्रत्येक देवतेच्या उपासनेचे फळ भिन्न आहे. जसे काही तुम्ही अग्नीची किंवा सूर्याची उपासना केली तर आपल्याला त्यांना तेज आणि उष्णता प्राप्त होते. भूमीची जर सेवा केली तर आपल्याला अन्न प्राप्त होते. जलाचे उपासक जल व शीतलता प्राप्त करतात. अशा रीतीने प्रत्येक देवतेची शक्ती तेवढ्यापुरती मर्यादित आहे. तुम्ही जर सरस्वतीची उपासना केली तर तुम्हाला बुद्धी ज्ञान प्राप्त होते. पण लक्ष्मीची उपासना केली तर ती तुम्हाला ऐश्वर्य देईल, पण ती तुम्हाला बुद्धी किंवा ज्ञान देऊ शकत नाही. असेच प्रत्येक देवतेकडे फक्त एक शक्ती अगदी अल्प प्रमाणात उपलब्ध असते व त्या त्यांचे जवळचे जे आहे ते आणि तेवढेच देऊ शकतात. मात्र परमेश्वराची सत्ता व शक्ती असीम आहे. त्याचे नियंत्रणाखाली या सर्वच देवदेवता आहेत. त्या प्रत्येकामध्ये जी वेगवेगळी शक्ती आहे ती परमेश्वरामध्ये एकत्रित व अपार अशीच आहे. तो आपल्या भक्ताला कोणतीही गोष्ट देऊ शकतो. म्हणून उपासना करताना विचारपूर्वकच करावी. याचं उदाहरण देताना असं सांगतात की एखादा राजा आहे, सम्राट आहे, त्याचे विविध मंत्री आहेत आणि ते विविध मंत्री त्यांना प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रातील सर्व अधिकार राजाने बहाल केलेले असतात. पण एक मंत्री जो असेल तो दुसऱ्या मंत्र्याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करू शकत नाही, कारण त्याला तो अधिकार नसतो. मात्र जो राजा आहे किंवा जो सम्राट आहे तो या सर्वच अधिकाऱ्यांच्यावर सत्ता गाजवतो किंवा या सर्व क्षेत्रात कोणताही निर्णय त्याला ज्यावेळी वाटेल त्यावेळी तो घेऊ शकतो. अशी ही राजसत्ता असते आणि परमेश्वरसुद्धा हा सार्वभौम असा जगाचा राजाचं आहे असे आपण समजायला काहीच हरकत नाही. अगदी कृष्णार्जुनांचे उदाहरण आपण लक्षात घेतले तर युद्धप्रसंगी श्रीकृष्ण अभिमन्यू अगर पांडव पुत्रांना वाचवू शकला नाही. अभिमन्यू हा तर श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका असा भाचा होता, पण तरीसुद्धा त्यांनी ती गोष्ट केली नाही किंवा तो करू शकला नाही. कारण तो पूर्ण परब्रह्म नाही. तो शरीरधारी देवतेची अशा या शरीरधारी देवतेची शक्ती नेहमीच सीमित असते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. म्हणून जो सर्व सत्ताधीश असा परमेश्वर आहे त्याचीच आपण उपासना करावी असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया.